नमस्कार. आज 10 मार्च. 10 मार्च हा ज्येष्ठ कविवर्य वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा स्मृतिदिन. कुसुमाग्रजांचा वाढदिवस असतो 27 फेब्रुवारी. हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा होतो, त्यामुळे अनेकांच्या तो या त्या निमित्ताने लक्षात राहतो. पण त्या मानाने 10 मार्च ही या ज्येष्ठ कवीची, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कवीची निधनाची तारीख मात्र पुरेशा प्रमाणामध्ये लक्षात राहत नाही. म्हणजे पंढरीची वारी लक्षात राहावी पण परतवारी लक्षात राहू नये अशासारखं हे काहीतरी आहे. आणि म्हणून त्या निमित्तानं आजपासून काही भागांमध्ये कुसुमाग्रजांच्या साहित्याविषयी थोडंफार सादरीकरण करण्याचा मी यथाशक्ती यथामती प्रयत्न करणार आहे. कुसुमाग्रज म्हटलं की विशाखा, कुसुमाग्रज म्हटलं की किनारा, कुसुमाग्रज म्हटलं की पृथ्वीचं प्रेमगीत, कुसुमाग्रज म्हटलं की नटसम्राट, हे आपल्याला आपसुकपणाने आठवतं. अर्थातच हे तर मराठी साहित्यातले नंदादीप किंवा दीपस्तंभ आहेत. पण होता होई तो कुसुमाग्रजांना अनेक भागांमध्ये जो सादरीकरणाच्या माध्यमातून अभिवादनाचा प्रयत्न मी करणार आहे, त्यामध्ये जी पुस्तकं, ज्या कविता कुसुमाग्रजांच्या फारशा परिचित नाहीत अशांचा समावेश करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अर्थातच हा एका मर्यादित शक्तीतला, मर्यादित वेळेतला प्रयत्न आहे आणि त्यामुळे ते कुसुमाग्रजांचं सर्वंकष स्वरूप आहे असा माझा स्वतःचा सुद्धा दावा नाही. पण तरीही तो करण्याचा प्रयत्न मात्र करणार आहे. सुरुवातीलाच मी म्हटलं तसं या मालिकेचं नावच मुळी कुसुमाग्रज अभिवादन असं आहे आणि त्यामुळे कुसुमाग्रजांना श्रद्धांजली वाहण्यातनं या कार्यक्रमाची सुरुवात करण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी त्यांच्या थांब सहेली या पुस्तकातल्या एका कवितेचा मी इथे उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण शेवटी इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाला अभिवादन करताना मला असं वाटलं की माझ्या शब्दांची शक्ती ही खूपच तोकडी आहे, थिटी आहे आणि त्यामुळे चक्क उधार उसनवार असं नव्हे तर त्यांच्याच कवितेचा आधार घेत या मालिकेच्या पहिल्या भागाला मी सुरुवात करतो. मी म्हटलं तसं या कवितेचा संग्रहाचं नाव आहे थांब सहेली. कुसुमाग्रजांच्या मृत्यूनंतर, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुसुमाग्रजांच्या निधनाची तारीख आहे 10 मार्च 1999 आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2 वर्षांनी, कुसुमाग्रजांच्या मरणानंतर 2 वर्षांनी 1 फेब्रुवारी 2001 रोजी थांब सहेली हा कविता संग्रह प्रकाशित करण्यात आला. वसंत पाटील, श्रीशम सराफ आणि रेखा भांडारे यांच्या संपादन समितीने कुसुमाग्रजांचं जे अप्रकाशित साहित्य होतं आणि जे कुसुमाग्रजांनी बाजूला काढून ठेवलं नव्हतं किंवा रद्दबातल केलं नव्हतं अशा कवितांचा, राजसन्यास या नाटकावरच्या काही स्वगतांचा, श्रीराम लागून त्यांनी करून दिलेल्या ब्लँक व्हर्सेसचा असा या पुस्तकामध्ये समावेश आहे. आणि असं हे पुस्तक थांब सहेली. या थांब सहेली या पुस्तकामध्ये कुसुमाग्रजांचीच हे प्रवासी नमस्ते नावाची एक कविता आहे. आणि मला वाटतं कुसुमाग्रजांच्या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या भावना एका वेगळ्या संदर्भात, साहजिकच कुसुमाग्रजांनी काही मृत्यू कविता म्हणून ही कविता लिहिलेली नाही, परंतु आपल्या कुसुमाग्रजांच्या बद्दलच्या ज्या भावना आहेत, आज त्यांच्या मृत्यूला सुद्धा जवळजवळ 21-22 वर्ष होऊन गेली आहेत, तरीही एक अख्खी पिढीच असं नव्हे तर अनेक पिढ्या कुसुमाग्रजांच्या कृतज्ञतेच्या भावनेखालती आहे. आणि मला असं वाटतं या सगळ्याच पिढ्यांची कुसुमाग्रजांची भावना हीच असेल. यात्रा माती मधली सरली हे प्रवासी नमस्ते, यात्रा माती मधली सरली हे प्रवासी नमस्ते, मूर्ती आता हृदयी उरली हे प्रवासी नमस्ते, मूर्ती आता हृदयी उरली हे प्रवासी नमस्ते, जासी श्रीमान करूनी धरती, जासी श्रीमान करूनी धरती हे प्रवासी नमस्ते, नीलाचे ही नयन झरती हे प्रवासी नमस्ते. यातला श्रीमान हा शब्द मला फार आवडला. अर्थात आपल्यापैकी अनेकांना कल्पना असेल की लिहिताना श्री आणि श्री मध्ये मराठीमध्ये फरक पडत नाही, पण त्याच्या उच्चारामध्ये फरक आहे. एक आहे श्री आणि दुसरा आहे श्री. आणि भाषेचे जाणकार असं सांगतात
की जेव्हा आपण स्त्री हा शब्द श्री अशा अर्थाने उच्चारतो त्यावेळेला ते फक्त लक्ष्मीचं प्रतीक असतं, आणि जेव्हा हाच स्त्री आपण जेव्हा श्री असा उच्चारतो त्यावेळेला ते लक्ष्मी आणि सरस्वती या दोघांचंही एकत्रित असं समीकरण असतं किंवा प्रतीक असतं. मला वाटतं कुसुमाग्रजांनी जे भाषा वैभव, जे भाववैभव तुमच्या माझ्यासारख्या अनेक पिढ्यातल्या मराठी वाचकांना दिलं, त्यामुळे आपल्या मनामध्ये कुसुमाग्रजांबद्दलची भावना जासी श्रीमान करुनी धरती असं असेल. आणि ही कविता घ्यायचं कारण असं होतं की शेवटी मृत्यूनंतर आपण एखाद्याच्या बरोबर किती वेगळ्या पद्धतीने किंवा किती पावलं चालत जाऊ शकतो याला एक अंगभूत मर्यादा आहे. आणि म्हणूनच मराठीमध्ये एखाद्याच्या अंत्ययात्रेला जाताना काही पावलं बरोबर गेलो असं म्हणण्याचा जुन्या मराठीमध्ये प्रघात होता. कदाचित त्याची चाहूल लागली होती असं म्हणायचं नाही मला, पण थांब सहेली हे जे कविता संग्रह आपण आत्ताच्या विवेचनासाठी घेतलोय त्याच कविता संग्रहाला ज्या कवितेवरनं नाव दिलंय त्या कवितेचं नावही आहे थांब सहेली. आणि त्या कविता संग्रहातली पहिलीच कविता आहे थांब सहेली. आणि अशा त्यांच्याच शब्दामध्ये आपण त्यांना श्रद्धांजली व्हायची, आदरांजली व्हायची, भावांजली व्हायची कल्पना मला अशावरनं सुचली की आपल्या मनामध्ये ते जरी असले तरी इतकं आपण त्यांच्याबरोबर येणं कदाचित त्यांनाही अभिप्रेत नसावं. कारण ज्या थांब सहेलीचा आत्ता मी उल्लेख केला ती कविता बोलून 4 ओळींची आहे, अगदी मोजून म्हटलं तरी हरकत नाही. आणि मग मृत्यूकडे आपण कसं पाहिलं पाहिजे किंवा निदान त्यांच्या मृत्यूकडे आपण कसं पाहावं असं कुसुमाग्रज सांगतायत की काय, अशी शंका यावी अशा या 4 ओळी आहेत. थांब सहेली या कवितेमध्ये कुसुमाग्रज म्हणतात, थांब सहेली सराईत या वाट संपली इथे, थांब सहेली सराईत या वाट संपली येथे, प्रदेश पुढला मज एकाकी असे जायचे जेथे. मग ही जे तुम्हाला आणि मला उद्देशून म्हटलंय ते भावार्थाला, ते कवितेलाही उद्देशून ते म्हटलेत का असंही कारण असावं. कारण शेवटी ज्याचा त्याचा मृत्यू हा ज्याचा त्याला एकट्यानं चालावा लागतो असं आपलं अध्यात्मही सांगतं. आणि मग तशा आशयाची एक कविता या थांब सहेलीमध्येच आहे. त्याचा संदर्भ छप्र आणि ते बांधणारा कामगार असं जरी असलं तरी सुद्धा त्या कवितेचा जो उत्तरार्ध आहे तो याच्याशी निगडीत आहे. कुठेतरी आजच्या भागामध्ये सगळ्या मृत्यूच्या संबंधातल्या कविता येत आहेत तसं तुमच्यासारख्या जाणकारांच्या मनामध्ये शंका आल्या वाचून राहणार नाही याची मला कल्पना आहे. पण आज मी म्हटलं तसं आज कुसुमाग्रजांचा स्मृतिदिन आहे, त्यामुळे अभावितपणाने हे होत आहे. काही विशिष्ट कविता डोक्यामध्ये ठेवून त्याचं प्लॅनिंग करून त्याचं लेखन निवेदन तयार करून मी आत्ता फेसबुक लाईव्ह करतोय अशातला भाग नाही. बोलता बोलता त्या पुस्तकामधल्या ज्या कविता माझ्या मनामध्ये डोक्यामध्ये येत आहेत त्या आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळे आजच्या या कुसुमाग्रज अभिवादनाच्या पहिल्या भागातली 3री कविता थांब सहेली याच पुस्तकातली आहे आणि त्याचं नाव आहे छप्र. 2 वेगवेगळ्या कडव्यांमध्ये आहे. पहिलं कडवं हे वस्तुस्थितीचं वर्णन आहे आणि कदाचित दुसरं कडवं हे मनस्थितीचं किंवा मृत्यूस्थितीचं वर्णन आहे. छप्र या कवितेमध्ये कुसुमाग्रज म्हणतात, त्या एका कामगाराला, बांधकाम कामगाराला उद्देशून त्या कवितेची सुरुवात होते असं म्हणतं. आणि मग कविता जसजशी पुढे जात जाते तसतसं वास्तवातल्या इमारतीकडनं मनाच्या इमारतीकडे ते वळतात का असाही प्रश्न पडतो. कुसुमाग्रज म्हणतात, साऱ्या दुनियेसाठी श्रद्धांची धैर्याची चकचकीत छप्र बांधणारा तू, साऱ्या दुनियेसाठी श्रद्धांची धैर्याची चकचकीत छप्र बांधणारा तू, निराधार थरथरत उभा आहेस या क्षणी अदृश्यातनं कोसळणाऱ्या नियतीचा अंतिम आदेश अंगावर घेताना. साऱ्या दुनियेसाठी श्रद्धांची धैर्याची चकचकीत छप्र बांधणारा तू, निराधार थरथरत उभा आहेस या क्षणी अदृश्यातनं कोसळणारा नियतीचा अंतिम आदेश अंगावर घेताना. त्या बिकटतेची ही वस्तुस्थितीचं वर्णन असलं तरी त्याच्याच पार्श्वभूमीवरती येणारं दुसरं कडवं मात्र खरं म्हणजे त्याचं निमित्त करून ते स्वतःला आणि आपल्याला सांगतात का असा प्रश्न पडावा. या नियतीच्या अदृश्य कोसळणारा अंतिम आदेश स्वीकारणाऱ्या माणसाला उद्देशून कुसुमाग्रज याच कवितेच्या, छप्र याच कवितेच्या 2ऱ्या कडव्यामध्ये असं म्हणतात, बाबा रे दुसऱ्यासाठी छप्र बांधणं सोपं असतं, बाबा रे दुसऱ्यासाठी छप्र बांधणं सोपं असतं, ती बांधायलाही हवीत.
या कवितेतच ही ती बांधायलाही हवीची ओळ कंसामध्ये येते. आणि जे नाट्यक्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना कल्पना आहे, तिथे गमतीने म्हटलं जातं, मूळ वाक्यापेक्षा सुद्धा कंसातलं वाक्य महत्त्वाचं ठरतं. आणि कदाचित तोच संदर्भ इथं असावा. बाबा रे, दुसऱ्यासाठी छप्र बांधणं सोपं असतं, ती बांधायलाही हवीत, पण स्वतःसाठी मात्र आकाशाचं आढच गृहीत धरायला हवं. पण स्वतःसाठी मात्र आकाशाचं आढच गृहीत धरायला हवं. ही कवितेचं हे दुसरं कडवं वाचतं त्यावेळेला मला राहून राहून असं वाटतं की नंतरच्या काळामध्ये कदाचित कुसुमाग्रजांनी जे नटसम्राट नाटक लिहिलं नंतरच्या काळात म्हणण्याचं कारण इतकंच की या कवितेच्या खालती त्याची तारीख दिलेली नाही. आणि मी प्रयत्न केला परंतु मला संदर्भ मिळाला नाही. आणि साधारणपणे कुसुमाग्रजांचं नटसम्राट हे नाटक नंतरच्या टप्प्यातलं आहे म्हणून मी नंतर म्हटलं. पण जेव्हा ही कोळ वाचतो की स्वतःसाठी मात्र आकाशाचं आढच गृहीत धरायला हवं, याची पार्श्वभूमी आणि नटसम्राटची पार्श्वभूमी एक आहे की काय असं सहज मनामध्ये येऊन जातं. मग असं जेव्हा स्वतःसाठीच आकाशाचं आढ बांधावं लागतं त्यावेळेला कुठेतरी मनामध्ये रुखरुख असते का, की हवी असते ती संधी, हवी असते ती व्यक्ती, हवी असते ती क्षण, हवी असते ती मालिका, नियती आपल्या कपाळावर न्यायला विसरलेली असते का. आणि मग त्या नियतीला उद्देशून म्हटलंय की न मिळालेल्या प्रेयसीला किंवा मैत्रिणीला उद्देशून म्हटलंय, ही संकल्पना वेगळी होते. पण अशाच एका छोटेखानी कवितेमध्ये थांब सहेली याच पुस्तकात कुसुमाग्रज लिहून जातात. कवितेचं नाव पेला. तू आली नाहीस, येणारही नव्हतीस. तू आली नाहीस, येणारही नव्हतीस, पण या पेल्याच्या काठावर तुझे ओठ येऊन बसले आहेत तुझ्या संमतीशिवाय. तू आली नाहीस, येणारही नव्हतीस, पण या पेल्याच्या काठावर तुझे ओठ येऊन बसले आहेत तुझ्या संमतीशिवाय. आयुष्याच्या या टप्प्यावरती ही कविता वाचत असताना मनापासून असं वाटतं ही घालून घेतलेली समजूत आहे की भास आहे. शेवटी याच्याकडनंच एक वेगळे प्रवास सुरू होतात की काय याची मला कल्पना नाही. आणि मग या असीमतेला साथ देणाऱ्या अनेक कविता कुसुमाग्रजांच्या सगळ्याच कवितांमध्ये कुसुमाग्रजांच्या सगळ्याच कवितांमध्ये आणि कविता संग्रहांमध्ये आढळतात. आणि तरीही थांब सहेलीचा एक भाव जर सांगायचा झाला जो या कविता संग्रहातल्या असीम या कवितेमध्ये येतो, या ओळी नंतर काही प्रमाणामध्ये थोडा बदल करून त्यांच्या मारवा या कवितेतही आली आहे, त्याची मला पूर्ण कल्पना आहे. कुसुमाग्रज लिहून जातात, पंख्याखाली नसतो वारा दशदिशात फिरणारा, पंख्याखाली नसतो वारा दशदिशात फिरणारा, देवळामध्ये नसतो देव विश्व व्यापून उरणारा. आणि मग अशी जेव्हा संकल्पना येते तेव्हा कुठेतरी संत साहित्याचा विचार मनामध्ये डोकावतो का. संतांच्या वरच्या निमित्ताने अनेक कविता संत श्रेष्ठ म्हणून, ज्ञानबा म्हणून, तुकाबा म्हणून कुसुमाग्रजांनी जरूर लिहिली आहेत. पण आत्ता मला सहज कविता आठवली की रवींद्रनाथ टागोरांच्या काही कवितांचा रवींद्रानुवाद या शीर्षकाखाली किंवा असं माझेपण या नावाने कुसुमाग्रजांनी केलाय. रवींद्रनाथ टागोर आणि एकंदरीतच बंगाली साहित्य म्हटल्यानंतर अपरिहार्यपणाने आपल्याला पु ल देशपांडे आठवतात. मध्ये कधी व्यंगचित्र असेल, कधी रवींद्रनाथ 3 व्याख्यानांसारखं असेल. परंतु कुसुमाग्रजांच्या या कवितेतल्या काही ओळी वाचून कुसुमाग्रज अभिवादनच्या या मालिकेच्या पहिल्या भागाचा समारोप करायला मला आवडेल. कारण कुसुमाग्रज असे वेगवेगळ्या पैलूंनी आपल्या मनामध्ये भरून राहिलेले असतात. कुसुमाग्रजांनी हे जरूर नियतीला, परमेश्वराला किंवा त्या भाववृत्तीला उद्देशून लिहिलेलं असलं तरी कुसुमाग्रजांच्या शब्दांवरती, कुसुमाग्रजांच्या भावार्थावरती आपल्या सर्व वाचकांची जी एक श्रद्धा आहे, मला वाटतं आपण या कुसुमाग्रजांवरच्या आपल्या स्वतःच्या श्रद्धेचंही वर्णन कुसुमाग्रजांचाच शब्दात करणं हेच त्यांना केलेलं अत्यंत योग्य आणि समर्पक असं अभिवादन ठरेल. थांब सहेली या पुस्तकातल्या किंवा कविता संग्रहातल्या असं माझेपण या कवितेमध्ये कुसुमाग्रज लिहितात, माझ्या आसवांच्या मौक्तिकांच्या माळा माते तुझ्या गळा घालीन मी, तारका तेजाची करून वेचणी गेंद ते चरणी वाहतील, आई पण माझ्या वेदनांचा हार तुझ्या वक्षावर विराजेल, कीर्ती धनाधिका देणे तुझ्या पाशी, देशी वा न देशी स्वेच्छेने तू, पण दुःख माझे माझेच हे खास, त्याच्या स्वामित्वास बाध नाही.
असे माझेपण वाहता मी तुला दयेच्या दानाला पात्र हो मी. असे माझेपण वाहता मी तुला दयेच्या दानाला पात्र हो मी. मनपूर्वक धन्यवाद.